नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर ही तिच्या लग्नामुळे चर्चेमध्ये होती। कोकणात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा झाली। या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओही चांगलेच व्हायरल झाले। आता लग्नानंतर अंकिता ही नवऱ्यासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी एका रिसॉर्ट मध्ये गेली होती आणि याचाच एक प्रमोशनल व्हिडिओही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला। कोकणातल्याच रिसॉर्टचा हा प्रमोशनल व्हिडिओ शेअर करताना अंकिता ही नेहमीप्रमाणे मालवणी भाषेत न बोलता इंग्रजीमध्ये बोलली। त्यामुळे अनेकांनी तिला वाईटरित्या ट्रोल करण्याचा प्रयत्न केला। कोकणी विसरलात काय, मराठी विसरली वाटतं ही, कोकण हार्टेड गर्ल आहेस ना तू, यासारख्या अनेक वाईट साईड कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आणि आता यातल्याच एका कमेंटवर अंकितानेही उत्तर दिले आहे। अंकिताने लिहिलं आहे की जगभरामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येला इंग्रजी भाषा समजते। जगभरातून येणाऱ्या पर्यटकांपर्यंत बिझनेस पोहोचवण्यासाठी कनेक्टिव्हिटीसाठी इंग्रजीचा वापर केला जातोय। भाषेवर असलेले प्रेम नको तिथे व्यक्त करू नका। साता समुद्र पार कोकण पोहोचवायला ग्लोबल भाषा लागते आणि तसंही मी फुकटचे सल्ले ऐकत नाही। त्यामुळे अंकिताने दिलेले हे उत्तर सध्या प्रचंड चर्चेत आले आहे। अनेकांना तिचं हे उत्तरही खटकलं आहे। ही पहिलीच वेळ नाहीये, पण अंकिता अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे। मात्र अनेकदा ती ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देताना दिसते। तर तुम्हाला अंकिता वालावलकर बाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नुकताच पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनी ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे। दरम्यान मालिकेतील या लग्नानंतर पार्थ आणि काव्या या दोघांनीही कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं। तसेच कोल्हापूरमधील सो चारुलता राजेंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली। यावेळी दोघांचंही स्वागत करण्यात आलं आणि याचाच एक व्हिडिओही आता समोर आला आहे। पार्थ आणि काव्याच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंतीही मिळताना दिसत आहे। तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे। मित्रांनो, येत्या 8 मार्चला महिला दिनानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमध्ये एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नुकताच याचा प्रोमोही स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे। येत्या 8 मार्चला महिला दिनानिमित्त टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा मोठा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे। या महासंगमात दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत ज्या मालिका दाखवल्या जातात त्या सर्व मालिका एकत्र दाखवल्या जातील। म्हणजेच या मालिकांमधील नायिका या एकमेकींच्या मालिकांमध्ये घुसून एकमेकींना मदत करताना दिसतील। तसेच संध्याकाळी 6:30 ते 11:30 पर्यंत ज्या मालिका दाखवल्या जातात त्या सर्व मालिकाही एकत्र दाखवल्या जातील। या सर्व मालिकांचा महासंगम होणार आहे। एकूण 7 तासांचा हा महासंगम आपल्याला स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे। महिला दिनानिमित्त स्टार प्रवाहाने हा महासंगम ठेवला आहे। तर तुम्ही हा महासंगम पाहण्यासाठी उत्सुक आहात का, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती। या मालिकेतील कलाकारही आज घराघरामध्ये प्रसिद्ध आहेत। दरम्यान या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने आज माझा शेवटचा दिवस म्हणत सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। आई कुठे काय करते या मालिकेनंतर गौरी ही आपल्याला प्रेमास रंग यावे या सन मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये पाहायला मिळाली। या मालिकेमध्ये गौरीने शर्वरी हे पात्र साकारलं। मात्र आता शर्वरी म्हणजेच गौरी कुलकर्णी साकारत असलेली प्रेमास रंग यावे ही मालिका सर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। ही मालिका आता बंद होत आहे। या मालिकेचे शूटिंग आता संपलेले आहे। त्यामुळेच प्रेमास रंग यावे या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर करत गौरीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला। आज माझा या मालिकेच्या सेटवरचा शेवटचा दिवस आहे। मी या मालिकेला प्रचंड मिस करेल असं म्हणत गौरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे। त्यामुळे गौरीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनीही कमेंट करत आम्ही या मालिकेला आणि तुलाही खूप मिस करू असं म्हटलं आहे। एकंदरीतच सन मराठी वाहिनीवरील प्रेमास रंग यावे ही मालिका आता बंद होत आहे। त्यामुळे या मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही भावुक झालेली दिसत आहे।
नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी फेम आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर हिने बॉयफ्रेंड कुणाल भगत सोबत 16 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे। कोकणात मालवणमध्ये तिचा विवाह सोहळा पार पडला। तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते। त्यानंतर आता तिचा एक रोमॅन्टिक व्हिडिओही समोर आला आहे। अंकिता वालावलकरचा नवरा कुणाल भगतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यात हे दोघेही समुद्र किनारी हातात हात घालून फिरताना दिसत आहेत। हा व्हिडिओ शेअर करत कुणालने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे, सोचो कितनी खूबसूरत हो जाएगी ये जिंदगी जब दोस्त मोहब्बत और हमसफर तीनों एक ही इंसान हो। त्यामुळे कुणालने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अंकिताने देखील कमेंट केली आहे। तिने लिहिलं आहे की आहो कुणाल भगत रिळा बनवाक शिकलास रे। त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांचीही पसंती मिळताना दिसत आहे। तर अंकिता आणि कुणालची जोडी तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर ही आता मालिका संपल्यानंतर रंगभूमीवर काम करत आहे। मधुराणी सध्या रंगभूमीवर ज्याचा त्याचा विठ्ठल या नावाचा एक अनोखा कार्यक्रम करत आहे। याबद्दलच्या अनेक पोस्ट तिने सोशल मीडियावरही शेअर केल्या आहेत। अशातच मधुराणीच्या वाढदिवशी ज्याचा त्याचा विठ्ठल या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग करण्यात आला आणि या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी येऊन तिला मिठीच मारली आणि तिचं खूप कौतुक केलं। यावेळी प्रेक्षकांचंही मन पाहून अभिनेत्रीच्याही डोळ्यात आनंदाने अश्रू दाटले। या खास क्षणाचा व्हिडिओही मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे। तसेच प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल आपल्या भावुक भावना देखील तिने व्यक्त केल्या आहेत। या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये मधुराणीने असे लिहिले आहे की हाऊसफुल वाढदिवस, कृतज्ञ, निव्वळ कृतज्ञ, ज्याचा त्याचा विठ्ठल, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणे ही त्या विठ्ठलाचीच कृपा। कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला। त्यामुळे मधुराणीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत तिला प्रतिसाद दिला आहे। तसेच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आली आहे। मालिकेमध्ये आपल्याला सायली अर्जुन यांचा संसार सुरू झालेला पाहायला मिळत आहे। मात्र अशातच आता या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे। कारण अभिनेत्री जुई गडकरी ही आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। नुकताच जुईने सोशल मीडिया स्टोरी शेअर करत याबाबतची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे। या स्टोरीमध्ये जुई तिच्या नवीन शूटिंग सेटवरचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे, नवीन काम #TVC। यामध्ये जुई कुठल्या तरी शूटिंग सेटवर दिसत आहे। यावरूनच लक्षात येत आहे की जुई आता एका नव्या भूमिकेतून भेटीला येत आहे। कदाचित जुई ही एखाद्या जाहिरातीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असेल। तर तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि सायली अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता स्टार प्रवाहाच्या काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे। अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीची एक मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक प्रचंड खुश झालेले दिसत आहेत। ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील एकेकाळी TRP मध्ये अव्वल स्थानी असलेली प्रेमाची गोष्ट मालिका। प्रेमाची गोष्ट मालिका ही आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि तिच्या जागी एक नवी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे। काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली। त्यामुळे या मालिकेचा TRP तर प्रचंड घसरला। शिवाय या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड नाराजही झालेले दिसले। तेव्हापासून प्रेक्षकांनी तेजश्रीला परत आणा अशी विनंतीही केलेली दिसली। परिणामी या मालिकेचा TRP हळूहळू कमी होत गेला आणि आता तर ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अनेकांनी कमेंट करत स्टार प्रवाह चॅनलने ही मालिका बंद करण्याचा योग्य निर्णय घेतलेला आहे। तेजश्रीने मालिका सोडली तेव्हाच मालिका बंद करायची होती यासारख्या कमेंट केल्या आहेत। तर प्रेमाची गोष्ट मालिका बंद होत आहे, तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।
नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची मुलगी व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गार्गी फुले यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री गार्गी फुले यांना आपण आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये पाहिलं आहे, मात्र इथून पुढे त्या मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसणार नाहीयेत, कारण त्यांनी या मालिका विश्वातून आता कायमचा निरोप घेतला आहे. मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकून निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांनी आता एक नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. अभिनय क्षेत्र हे बेभरोशाचं आहे, यात काम केल्यानंतर समाधान मिळत नाही असे म्हणत गार्गी फुले यांनी मालिका सृष्टीला आता रामराम ठोकला आहे आणि आता त्यांनी सॉलिट्यूड हॉलिडे या नावाने एक ट्रॅव्हलिंगचा ऍप सुरू केला आहे. निळू फुले यांना स्वतःला फिरण्याची भयंकर आवड होती, त्यामुळे खास सुट्टी काढून ते लेकी सोबत भारतभर फिरले. यातूनच गार्गी यांना ही फिरण्याची आणि खाण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे आता याच क्षेत्रात काहीतरी करायचं या विचाराने त्यांनी हे ऍप सुरू केलं आहे. या ऍपच्या माध्यमातून गार्गी फुले या पर्यटकांना जागेची ओळख करून देणार आहेत. लवकरच त्यांचा दुबई दौराही सुरू होत आहे आणि दुबईची ओळख त्या यामार्फत करून देत आहेत. त्यामुळेच या नवीन स्टार्टअपसाठी गार्गी फुले यांना अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारही आज प्रेक्षकांच्या घराघरामध्ये प्रसिद्ध आहेत. दरम्यान या मालिकेमधून अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे हिने प्रेग्नेन्सीच्या कारणास्तव या मालिकेतून ब्रेक घेतला. मी मालिका सोडणार नाहीये, फक्त 1-2 महिन्याचा मोठा ब्रेक घेऊन मी पुन्हा येणार आहे असं मोनिकाने सांगितलं आहे. मोनिका ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे आणि आता मोनिका ही खऱ्या आयुष्यामध्ये आई होणार असल्याने सध्या ती प्रेग्नेन्सीचा काळ एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यासाठी तिने स्वतःचा लुकही बदलला आहे. उन्हाळ्याची तयारी, चान्स पे डान्स करून हे हेअरकट करून मी घेतलं आहे असं कॅप्शन देत मोनिकाने तिच्या नवीन लुक मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या लुकमध्ये कमालीचा बदल झालेला दिसत आहे. या फोटोंवर ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्रींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आई केव्हा होणार याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मोनिकालाही या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. तर तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.